हल्ली लग्न करायचं म्हटलं की अनेक मुली मॅट्रिमोनी साइट्सवर नाव नोंदवतात। मात्र असं नाव नोंदवलेल्या अनेक मुलींना फसवल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे या भामट्यानं मुलींचं लैंगिक शोषण करण्यासोबत कोट्यवधी रुपये देखील लुबाडले आहेत। पाहुयात हा प्रकार नेमका घडला कसा या स्पेशल रिपोर्टमधून। लग्न करताय, सावधान। मॅट्रिमोनी साइटवरून मुलींची फसवणूक, अतिविवाहित भामटा, बापाची साथ। हल्लीच्या काळात लग्न करायचं असलं की अनेक जण मॅट्रिमोनी साइट्सवर नाव नोंदवतात। मात्र तुम्हीही तसं करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण अशाच नाव नोंदवलेल्या अनेक मुलींची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे या प्रकरणात तरुणासह त्याच्या बापाचाही सहभाग आहे। या भामट्याचं नाव आहे मुस्तफा जोगिलकर। तो यही कहना चाहती हूँ मैं कि सेफ रहे। ये लोग पैसे का ये लोग आपको में प्यार में फंसा के पैसा लेते हैं आपसे। मेरे साथ में बहुत बड़ा नुकसान किया है इसने, मुझसे झूठा शादी किया है इसने, और झूठा शादी करने के बाद मेरे और मेरे फैमिली से 1.5 करोड़ रुपए इसने निकाला है। अटकेत असलेला आरोपी मुस्तफा जोगिलकर हा अनेक मॅट्रिमोनी साइट्सवर अनेक बनावट नावं वापरत होता। त्यातूनच त्याने अनेक मुली आणि महिलांना लग्नाचं आमिष दाखवलं। त्यातून तो मुलींचं लैंगिक शोषण करून आर्थिक फसवणूकही करायचा। त्याच्या वडिलांनीही फिर्यादीशी आणि फिर्यादीच्या पालकांशी लग्नाबाबत बोलणी केली। या दरम्यान आरोपी हा पुण्यावरून इकडे नाशिकला आला। नाशिकला आल्यानंतर तो आरोपीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटत होता। त्यांचं भेटणं झालं। आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार म्हणून वचन दिले, तर त्याने फिर्यादीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। याच मुस्तफा जोगिलकरने एका मुलीकडून होंडा सिटी कार, बुलेट आणि रोख रक्कम 24 लाखांची फसवणूक केली आहे। इतकंच नाही तर नवी मुंबईतील महिलेचे 1,90,00,000 रुपये लुबाडले आहेत। 1 ते 2 महिन्याच्या कालावधीत त्याने आरोपींना गोड बोलून त्यांच्याकडून एकूण 24 लाख रुपये त्यांना फिर्यादीला ऑनलाईन फायनान्स घेऊन काढायला लावले। त्याच्यानंतर त्याला गाडी पाहिजे होती म्हणून त्याने फिर्यादींना सांगितलं की मला एक होंडा सिटी कार पाहिजे। फिर्यादींनी स्वतः कर्ज घेतलं, फायनान्स घेतला, एक होंडा सिटी कार घेतली, त्याच्या भावाच्या नावावर बुलेट घेतली। एवढं घेतल्यानंतर आरोपी बुलेट, होंडा सिटी कार आणि बुलेट घेऊन गेला। लग्न जुळवताना प्रत्येक पालक आपल्या मुलीचं आयुष्य सुखकर होईल आणि तिला जीवनसाथी चांगला मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात। मात्र जर अशा प्रकारच्या संकेतस्थळांवरून फसवणूक होत असेल तर पालकांनी देखील सावध होण्याची गरज आहे। ऑनलाईन लग्न जुळवताना त्याच्या प्रोफाईलपेक्षा फसवणुकीचा चेहरा ओळखायला हवा आणि मॅट्रिमोनी लग्नाच्या संकेतस्थळाच्या मागे दडलेले गंडा मॉडेल ओळखून घेण्याची गरज ही आता खऱ्या अर्थाने निर्माण झालेली। त्यामुळे पालकांनी देखील वेळीच सावध होण्याचे लोकशाही मराठी तर्फे हे आवाहन करण्यात येत आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।